नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमचं आहे आपल्या चॅनलमध्ये। आज मैदान होतं आहे पुणे जिल्ह्यामध्ये हवेली केसरीचं आणि या मैदानामध्ये आज नामांकित नंदी पळताना दिसतील, परंतु लाईव्ह लॉट जे आहेत ते आपण बघितलेले नाहीत। परंतु लाईव्ह लॉटमध्ये बकासूरची चिठ्ठी जी आहे ती फक्त निघालेली आहे, तेवढं फक्त बघितलेलं आहे। मी दुसऱ्या चॅनलवरती, माझ्या जुन्या चॅनलवरती किरण शिरतोडे ब्लॉग या चॅनलवरती व्हिडिओ टाकला आहे सकाळी 7 वाजता का 6:30 वाजता, त्या ठिकाणी सुद्धा जाऊन बघू शकताय। मग आज बकासूर पळतोय म्हटल्यानंतर एक आनंदी आहे सगळी लोक, का नाही असायलाच पाहिजेत, कारण की तुम्हाला माहिती आहे ह्या नंदीवरती खूप लोक प्रेम करतात, कारण की या नंदीनं तशी कामगिरीसुद्धा केलेली आहे मित्रांनो। 7 समुद्रापार याची कामगिरीची चर्चा होते, कारण की तो नंदी म्हणजे साक्षात देव आहे, देवाचा अवतार आहे असं म्हटलं जातं। आणि बघूया आज कसं नियोजन असेल बकासूरचं, ते नियोजन मी पहिरा काहीच माहीत नाही, पहिरा मी तुम्हाला अंदाजे सांगितलेला, पहिरा माहीत नाही, पहिरा माहीत असल्याशिवाय तरी काय सांगणार आहे तुम्हाला, उगीच काही सांगण्यात अर्थ येत नाही। परंतु आज बकासूर आपला पळतो हे महत्त्वाचं आहे, आणि बकासूर पळतोय म्हटल्यानंतर एक सगळेजण आज उत्सुकता असेलच की लोकांना की नक्की कोणत्या चॅनलवरती मैदान लाईव्ह दिसेल आपल्याला। मैदान आपल्याला STC लाईव्ह या चॅनलवरती दिसेल, आणि हे मैदान ओपनचं आहे मित्रांनो। मैदान बघूया कशा पद्धतीनं होतं आहे। आज उजेड सट्टा फायनल होतोच त्या ठिकाणी, मैदान खूप चांगलं आहे, आणि बघूया आज कशा पद्धतीनं गाड्या धावतायत। आणि तुम्हाला माहितीच आहे की बैलगाडा शर्यत क्षेत्राचा देव आज पळतोय म्हटल्यानंतर कुठल्या गटात पळतोय बकासूर। आज बकासूरची चिठ्ठी मित्रांनो, तसं सांगायला म्हटलं ना तर एका मालकाच्या एकच चिठ्ठ्या, म्हणजेच 2 नंदी असतील तर त्या दोन्ही नंदीच्या एक चिठ्ठ्या असतील। एक्झाम्पल सांगतो, बकासूर आणि चिक्या ही जर जोडी असेल तर चिक्याच्या मालकाची एक चिठ्ठी आणि बकासूरच्या मालकाची एक चिठ्ठी, अशा 2च चिठ्ठ्यावरती या गाडीनं पळायचं। दुसऱ्या गाडीवरती जर ही गाडी जर पळाली दुसऱ्या चिठ्ठीवरच्या नावावरती तर ही गाडी बाद देण्यात येईल। एक एक्झाम्पल तुम्हाला दिलं मित्रांनो, आणि नियम चांगले बनवलेत मित्रांनो, कारण की का तुम्हाला माहिती आहे, कारण की गोरगरिबाचे नंदीसुद्धा उजेडामध्ये आले पाहिजे, तसा गोरगरिबाचा विचारसुद्धा संघटनेने केलेला आहे। काय होतं, आता बैलगाडा शर्यतीचे टॉपचे नंदी जे असतात, समजा त्यांची चिठ्ठी जर समजा एक्झाम्पल 50 गट पळणार आहेत मैदानामध्ये, त्यांची जर चिठ्ठी जर 50च गटात निघाली तर ते त्या ठिकाणी पळत नाहीत। मग ते काय करतात, मग चिठ्ठी घेणारे लोक त्या ठिकाणी असतात, ते चिठ्ठी विकणारे असतात, मग त्यांच्याकडून ज्या चिठ्ठ्या आहेत त्या विकत घेतात, आणि मग 1 ते 10 गटामध्ये 1 ते 20 गटामध्ये असे पळतात, जेणेकरून बैलाला आराम जो आहे तो मिळावा याच्यासाठी। परंतु काय होतं, गोरगरिबाचे नंदीसुद्धा उन्हातानात पळतात हो, कारण की त्यांना जरी गट काढला 50व्या गटामध्ये, आणि हलकी बैल तुम्हाला माहितीच आहे, हलक्या नंदी हलकी बैल जे असतात 4-5 नंबरचे 2-3 नंबरचे, ते नंदी 50व्या गटात म्हटलं तरी पळतात बिचारे मालक, ते पळतात, शेवटी काय ऑप्शन नसतो त्यांच्याकडे। परंतु मोठे नंदी असतात त्यांची थोडीशी ते काय करतात की तुम्हाला माहितीच आहे की चिठ्ठ्या अगोदर घेतात, अगोदर नंदी पळतात, जेणेकरून नंदींना आराम मिळावा सेमीसाठी। परंतु असं आता होणार नाही इथून पुढे, कारण की चांगला नियम जो आहे तो संघटनेने घेतलेला आहे, केलेला आहे, आणि चांगला विचार केला आहे। खरंच असा नियम स्ट्रिक्ट जर असतील तर बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये गोरगरिबाला सुद्धा एक मोठ्या मैदानामध्ये गुलाल मिळण्याचे चान्सेस भरपूर असतील। तर मग आज सुरुवात करूया की बकासूर कुठल्या गटामध्ये पळतोय। बकासूरची आता एक चिठ्ठी निघालेली आहे, बकासूरचा जो पहिरेकरी असेल त्यांची एक चिठ्ठी असेल त्याच्या नावाने, त्याच्यामुळे बकासूर आत्ता आपल्याला 53व्या गटामध्ये पळताना दिसणार आहे, आणि 7 नंबर तासावरती बकासूरची चिठ्ठी निघालेली आहे। 10 तास आहेत, म्हणजे 10 गाड्या पळणार आहेत मित्रांनो। थोडीशी माझ्याकडून सकाळी मिसअंडरस्टँडिंग झाली की मी म्हटलं गाडी पब्लिकनं लागली, पण तसं नाही आहे। काही जणांनी कमेंट केली की 10 गट त्या ठिकाणी पळणार आहेत। 10 गट पळणार आहेत म्हटल्यानंतर बकासूरची 7व्या गटामध्ये 53व्या गटामध्ये गाडी पळणार आहे। परंतु जर अगोदर जर चिठ्ठी असेल पहिरेकऱ्याच्या नावावरती तर त्या ठिकाणी बकासूर आपल्याला दिसेल। आता पहिरेकरी कोण आहे आता हे काय कोणाला माहीत नाही अजून तरी, त्याच्यामुळे तुम्ही सगळ्यांनी तिथं राहावा, तरी इन्फॉर्मेशन आली तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न जरूर करू आपण। परंतु आज खरंच खूप दिवसांनी पळतोय। तुम्ही बघितलं 22 तारखेला जे नाशिकचं मैदान झालं, त्या नाशिकच्या मैदानामध्ये बकासूर एकच फेरा पळाला, तिथून घरी आला, काही कारणात सगळ्यांना माहिती आहे कारण काय होतं। परंतु आता बकासूर लागोपाठ पळताना दिसेल। आज पळाला की बकासूर डायरेक्ट तुम्हाला
30 तारखेला दिसेल, कारण की 30 तारखेला किंवा 31 तारखेला महाराष्ट्रातील सगळी टॉपची नंदी फलटण त्या ठिकाणी मैदान आहे मोठं, त्या ठिकाणी पळताना दिसणार आहेत आपल्याला. तर चला मग आज बकासूर गुलाल मिळवेल का, कमेंट्स बॉक्समध्ये सांगा जरा.